महाकारुणिक तथागत बुद्ध भगवान बुद्धाने साक्षात केलेला सत्संग धर्मावर आडू असलेला संघ यांना प्रणाम. तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुरुवातीचा प्रणाम आणि पूर्वीचे सर्व यांना. तर काल कुठपर्यंत आलो होतो? तुझ्यासाठी गरज केली होती आणि वैद्यकीचा तपश्चर्या त्याग केला होता है ना. आता भाग चौथा, ज्ञान प्राप्ती नव्या मार्गाची दृष्टी, नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्नभक्षण केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आतापर्यंतचा जो अनुभव होता, म्हणजे जो काया केलेला जो तप केला होता, तो अनुभव पाहिल्यानंतर एक खूप मोठं अपयश त्यांना आलेलो आहे ना. 6 वर्षाला तप केल्यानंतर त्यांना कुठलाही नवीन मार्ग त्यांना भेटलेला नाही, कुठल्याही त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही. तर एवढं मोठं अपयश होतं की एक सामान्य माणूस असता तर तो निश्चितच निराश झाला. पण सिद्धार्थाने एवढं मोठं अपयश आल्यानंतर तो त्याच्या मनामध्ये वैफल्य निर्माण झालं नाही, अर्थात म्हणजे कोणताही निराशा त्याच्यामध्ये निर्माण झाला नाही. उलट त्यांना त्याच्या मनामध्ये एक आणखी आशा होती की आपल्याला कुठं कुठेतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल, आहे की नाही, अशा पद्धतीने. म्हणून त्यांना ही आशा वाटत होती की आपला कुठला जो मार्ग आहे, आपल्याला जे पाहिजे जो मार्ग आपल्याला शोधायचा तो मार्ग आपल्याला मिळेल अशी त्याला वाटत होती. आता सुजाताने जे गरज दिलेले जे काय भोजन होतं आहे ना, सुजाताने जे दिलेले जे अन्न होतं ते अन्न प्राशन केल्यानंतर सिद्धार्थाने त्या दिवशी ज्यांची सुजाताचं अन्न ग्रहण केल्यानंतर त्या दिवशी त्या रात्री त्याला झोपेमध्ये 5 स्वप्न पडले आहे ना. म्हणजे ज्या दिवशी सुजाताचं ग्रहण केलं होतं, म्हणजे भोजन ग्रहण केलं होतं, त्या दिवशी काय झाले की सिद्धार्थाला काय भेटलं, काय पडले की 5 स्वप्न पडले होते. आणि या 5 स्वप्नाला त्याने अर्थ लावून पाहिला होता, तर त्याला ज्ञान प्राप्ती होणार असा त्याचा अर्थ लागला होता. म्हणजे हे जे 5 स्वप्न सिद्धार्थाला पडले होते, या 5 स्वप्नाचा अर्थ काय होता, तर त्यांना सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त होईल असा अर्थ लागत होता. आता त्यानंतर ते स्वप्न जाणल्यानंतर आहे की नाही, आता ते स्वप्न पाहिल्यानंतर आता सिद्धार्थाने खरोखरच आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे की नाही आहे याची परीक्षा घेण्यासाठी त्याने काय केलं, म्हणजे सुजाताने जे पात्र आणलं होतं है ना, अन्न देणारं जे पात्र होतं, ते पात्र काय केलं, नदीत फेकून दिलं. ते पात्र कशाचं होतं, सोन्याचं होतं. सोन्याचं पात्र कोण फेकणार आहे का, फेकणार आहे का, तर सिद्धार्थाने फेकलं ते पण आहे ना. तर ते सोन्याचं पात्र नदीच्या मध्ये फेकलं. पण आता त्या नदीमध्ये फेकल्यानंतर नदी ज्या दिशेने वाहत आहे, तर सिद्धार्थाने काय म्हटलं, जर मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहू दे. म्हणजे ज्या दिशेने प्रवाह वाहत आहे त्याच्या वरच्या दिशेने तो वाहू दे, आणि नसेल तर खालच्या दिशेने वाहू दे. म्हणजे ज्ञान प्राप्त होत नसेल तर खालच्या दिशेने वाहू दे, आणि ज्ञान प्राप्त होत असेल तर वरच्या दिशेने वाहू दे. आणि असं म्हणून सिद्धार्थाने ते पात्र सोडलं. आणि ते पात्र सोडल्यानंतर खरोखरच ते पात्र वरच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने ते वाहत जाऊ लागलं, आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानावर जाऊन ते बुडालं. आता इथं जे घटना काय सांगितली गेली नाही, सिद्धार्थाने वाहत्या पाण्यामध्ये वाहत्या नदीचे ते पात्र कोणतं, जे सिद्धार्थाने आणलेलं अशा पद्धतीने. आणि आल्यानंतर जे पात्र कोणाला पडलं, सिद्धार्थाने काय म्हटलं नाही, जर मला ज्ञान प्राप्त होत असेल तर हे पात्र वरच्या दिशेने वाहू दे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू दे, आणि ज्ञान प्राप्त होत नसेल तर ते खालच्या दिशेने वाहू दे. असं म्हणून ते पात्र नदीमध्ये फेकलं, आणि ते खरोखरच पात्र कोणत्या दिशेने गेलं, वरच्या बाजूने गेलं. आणि ते काळ नावाचा जे होता तो होता त्याच्या निवासस्थानी जाऊन काय झालं, बुडालं पात्र. अशा पद्धतीचं हे सांगितलं. आता या गोष्टीला काय म्हणता येईल, सत्य आहे का असत्य आहे, खरं आहे का खोटं आहे, होईना म्हणून नाही म्हणणार, खरं आहे का खोटं आहे सांगा बरं. सांगितलं होतं मागच्या वेळी तुम्हाला काय काय आहे ते. आता आता पुन्हा नाही सांगायला काय तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं काय आहे ते ना. आता पुढचा भाग त्याचा. आता बुडाल्यानंतर
आशा आणि निराशयाचा धीर घेऊन त्याने उर्वेला सोडले आणि संध्याकाळच्या सुमार गया इथपर्यंत गयाला आले आणि गयामध्ये एका पिंपळ वृक्षाला पाहिलं आणि नवा आशेचा किरण दिसणार, यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार या शोधण्यासाठी त्याने अशा पद्धतीने चिंतन केलं आणि त्या झाडाचं निरीक्षण करून झाडाचं ठरवलं तर त्या झाडाकडे आपण चिंतन करावं आहे ना. म्हणजे गयाला सिद्धार्थ हे गयाला आले आणि गयाला आल्यानंतर त्याने आपल्या न्यायाचा मार्ग शोधण्यासाठी त्याने पिंपळ वृक्षाची काहीतरी निवड केली. आता हे वृक्षाची निवड केल्यानंतर त्याने चारही दिशाची काहीतरी निरीक्षण केलं आणि पूर्व जे लोक 4 दिशापैकी पूर्व दिशाची निवड करतात आणि अशा पद्धतीने पूर्व दिशा शुभ मानतात, म्हणून सिद्धार्थाने पूर्व दिशेची निवड केली आणि अशा पद्धतीने पूर्व दिशेची निवड केली आणि त्या पूर्व दिशेची निवड करून सिद्धार्थाने तिथं पद्मासन मांडून पाठ सरळ ठेवून पिंपळ वृक्षाखाली बसला आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तो स्वतःशीच म्हटला है ना. म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो स्वतःशीच म्हटला. काय म्हटलं आहे की सातवी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुटून गेली तरी चालेल, माझ्या रक्तातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल, पण पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय हे असं सोडणार नाही. म्हणजे असा संकल्प केला की माझ्या हाडा मासामध्ये जे काही आहे ते सुटून गेलं तरी चालेल, त्याला जे काही सुटून गेलं तर रक्त पाणी सुटून गेलं तर चालेल, पण आता मी हे पद्मासन लावून बसला आहे, ध्यान करासाठी बसला आहे, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी तो उठणार नाही, असा संकल्प करून तिथं बस आहे ना. अशा पद्धतीने सिद्धार्थाने आता त्यानंतर काय गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा तो राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघेही वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पाहिले आणि स्वप्न पाहून ते जागे झाले आणि जागे झाल्यानंतर तो खरोखरच ज्ञान प्राप्ती करेल ही अशी त्यांना खात्री वाटली आणि त्यांनी पुढील स्थिती केली. म्हणजे आता इकडे जो काळ नावाचा जो राजा होता आणि त्याची पत्नी होती त्याने सिद्धार्थाला स्वप्नामध्ये पाहिलं. कुठं वटवृक्षामध्ये ध्यान साधना करत असताना त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलं आणि स्वप्न पाहून त्याला जाग आली आणि त्या जाग आल्यानंतर त्याने दोघांनी स्तुती केली. काय स्तुती केली की हे मुनीवर ज्या अर्थी ज्या चरणाने दबलेली कृती पुन्हा पुन्हा निंदातच आहे आणि आपले ते सूर्याप्रमाणे प्रकाशच आहे, त्या अर्थी आपले उचित फळ आपल्याला मिळणार. आता त्याने असं म्हटलं नाही एक पृथ्वी काय करताय पुन्हा पुन्हा म्हणजे काय करताय निघात आहे म्हणजे तिला कंपन पावत आहे आणि अशा पद्धतीने पावत असल्यामुळे आपलं जे स्वप्न आहे म्हणजे सिद्धार्थाचं जे स्वप्न आहे ते निश्चितच पूर्ण होईल, त्यांना ज्ञान प्राप्त होईल. अशा पद्धतीने त्या काळराजाच्या पत्नीने आणि काळाने काय केलंय स्तुती घेतलेली आहे. हे कमल नाही ना ज्या अर्थी आकाशात पंख फडफडीत असलेल्या पक्षाचे थवे आपल्या आदराने वर्णन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इच्छित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित आहे. आता अशा पद्धतीने स्तुती केली आहे. काय म्हणला की कमल महिना म्हणजे काय कमळासारखे ज्याचे डोळे आहेत अशा पद्धतीने म्हटलं आहे. हे स्तुती केली त्यांची. तर आकाशामध्ये जे पक्षी आहेत ते काय करतात पक्षी फडफड करतात म्हणजे असे उडतात आणि उडत असताना जणू काही ते आपल्याला वंदन करतात. कोणाला वंदन करतात सिद्धार्थाला ते वंदन करतात आणि आकाशातला तो मंद वाहारा सुद्धा वाहत आहे आणि याच्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने असं वातावरण आहे की याच्यामुळे असं आपल्याला वाटत आहे खरोखरच सिद्धार्थाचं जे इच्छित आहे त्याच्या मनाची जे इच्छा आहे ते काय साध्य होईल आणि ते बुद्ध होतील. अशा पद्धतीने त्या दोघांनी काय केली आहे अशा पद्धतीचे श्लोक म्हणजे काय म्हटलं नाही स्वतःच स्तुती म्हटलेले आहे ना. अशा आता चिंतनासाठी जो बसलेला आता सिद्धार्थ इथं ध्यान करण्यासाठी बसलेला आहे. अशा ध्यान करलेल्या बसण्यासाठी एक दुसरीचा बसलाय त्याच्यामध्ये वाईट विचार आणि वाईट विष्णा असे निर्माण म्हणजे आक्रमण केलं त्याने. आता पुरातनाने त्याला काय म्हटलं गेलेलं आहे त्याला मार म्हटलं नाही म्हणजे पुरातनामध्ये त्याला माराची उपमा दिली आहे. कोणाला वाईट विचार वाईट वासना याला पुरातनामध्ये माराची मुले अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर त्याच्या मनावरती त्याने आक्रमण केलं. कोणी आक्रमण केलं वाईट विचार वाईट वासना या सिद्धार्थाच्या मनावरती काय करायला लागले आक्रमण करायला लागले. कदाचित हे मराठी अवलाद आपल्याला पराभूत करेल
म्हणजे सिद्धार्थाच्या मनामध्ये काय झालं असा प्रश्न, कदाचित महाराजची अवलाद हे आपल्याला पराभूत करेल, आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला गोष्टी मनामध्ये भीती सुद्धा वाटली की आपल्याला काय करेल, हे मार पराभूत करून टाकेल. अशा पद्धतीत कोणती काय झाली, निराशा सिद्धार्थाच्या मनामध्ये निर्माण झाली. आता दुष्ट वाचता बरोबर होणाऱ्या झगड्यात अनेक गोष्टी, आता इतिहास आहे की या दुष्ट वाचनासोबत अनेक गोष्टीचं काय झालंय, भांडण झालंय, युद्ध झालंय. आणि अशा पद्धतीने ब्राह्मण ऋषी हे काय झालंय, त्या दुष्ट भावनेला बळी पडलेले आहे, सिद्धार्थाला माहीत होतं. म्हणून त्याने जाणलं की आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण या माराला जिंकू दिलं नाही पाहिजे. म्हणून त्याने आपले धैर्य एकवटला आणि तो माराला म्हणाला. त्याने आपलं धैर्य एकवटलं आणि त्या माराला म्हटला, काय म्हटला की माझ्यामध्ये श्रद्धा आहे ना, माझ्यामध्ये शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तू दुष्ट वासनाने माझा पराभव करू शकणार नाही. मी मागच्या वेळी सांगितलं होतं, कुठेतरी प्रवचनामध्ये बोललं होतं की माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये वीर्य आहे. असं सिद्धार्थाने कोणाला म्हटलं होतं, कोणाला म्हटलंय, मला जिंकू शकणार नाही. कोणाला म्हटलं, मला तू जिंकू शकणार नाही कारण माझ्यामध्ये श्रद्धा आहे, वीर्य आहे, शहाणपण आहे, म्हणून तू मला जिंकू शकणार नाही. असं कोणाला म्हटलं, कोणाला आवाजच नाही आला म्हणजे पर्यंत, कोणाला पण आवाजच नाही येतात, तुम्ही काय दिवस नाही वाटतंय काय का नाही, परत आवाज येत आहे का, माझा आवाज तुमच्या करून येत आहे, तुमचा आवाज माझ्याबरोबर काहीच नाही आहे की नाही. माराला म्हटलं, कोणाला म्हटलं, मार. जेव्हा सिद्धार्थ बसला होता संकल्प करून की जोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत उठणार नाही, अशा वेळी त्याला सिद्धार्थाला जिंकण्यासाठी कोण आला होता, मारालाच म्हटलं ना, मला तू जिंकू शकणार नाही कारण माझ्यामध्ये श्रद्धा आहे, वीर्य आहे, शहाणपण आहे. हे दुष्ट मारा तुम्हाला काही जिंकू शकणार नाही. नद्याचा प्रवाह वाऱ्यामध्ये कोरडा पडू शकेल पण माझा निश्चय दाखवून भरलेला आहे, तो तुला शक्य होणार नाही. म्हणजे माझा निर्णय कसा आहे, पक्का आहे, तो तुला होणार नाही. जिवंत राहण्यापेक्षा मी मरण्याचा पत्कार मी समजू, म्हणजे जिवंत राहून हारण्याचा पेक्षा मी मरण राहून मी पत्करेन. पण संग्राम अशा पद्धतीने मला काय म्हणलाय, जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामामध्ये मरण पत्करणे मला अधिक श्रेष्ठ वाटते. मला जिवंत राहण्यापेक्षा मरून जर मी काय केलं, जिंकलो आपल्याला, म्हणजे मी जिवंत राहण्यापेक्षा म्हणजे असा पराभव होण्यापेक्षा, जिवंत राहून पराभव होण्यापेक्षा मी गेलेलं श्रेष्ठ वाटत नाही की नाही. पराभव म्हणजे युद्ध करत असताना मी पावलेलं काय आहे, श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून एखादा जसा कावडा आहे, तो काय करतो, एखाद्या मासाचा तुकडा पाहतो आणि तो कावडा करतो तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच वेगाने त्याला करतो, त्या मासावरती काय करतो, उडी मारून झेप घेतो. पण त्या मासाचा तुकडा तिथं पाहिल्यानंतर तो मासाचा तुकडा त्याला दिसत नाही, त्या ठिकाणी दुसरं दगड दिसते, तर मग काय होतं, त्या कावड्याचा पराभव होतो, कावड्याचा निराशा होते आणि निराशा झाल्यानंतर तो कावडा काय होतो, उडून परत जात असतो. तशाच पद्धतीने या दुष्ट कावड्याप्रमाणे दुष्ट वासनाने निराश म्हणजे सिद्धार्थावर आक्रमण केलं, पण त्या सिद्धार्थाचं अजिबात निराशा झाला नाही किंवा हारला नाही, पत्करला नाही. अशा पद्धतीने दुष्ट जे मार आहे तो काय झाला, निराशा झाली त्याची आणि तो परत गेला. अशा पद्धतीने परत गेला. आता दुसरा भाग, आता ज्ञान प्राप्ती. आता ज्ञान प्राप्ती कशी झाली, भगवान बुद्धाला काय मिळालं, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्तीमध्ये काय मिळालं सांगता येईल तुम्हाला? सम्यक संबोधी म्हणजे हो म्हणू शकतो आहे, पण काय नेमकं काय कशामुळे बुद्ध झाले सांगा बरं. काय मिळालं त्यांना, त्या पेपर झाला पाहिजे ध्यान करत आल्यानंतर त्यांना काय मिळालं म्हणून ते बुद्ध बनले, काय मिळालं नाही सांगते. आता इथं वाचलं, आता हे वाचल्यानंतर सांगल्यानंतर मग पुन्हा विचारेल तुम्हाला, ठीक आहे. चिंतन काळाच्या उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले. म्हणजे सिद्धार्थाने काय केलं, 40 दिवसापर्यंत, आता चिंतन करण्यासाठी 40 दिवसापर्यंत त्यांना भोजन पुरलं पाहिजे असं म्हणून त्यांनी काय केलं, ते भोजन जमा करून.
कारण ध्यान करण्याच्या वेळी त्यांना बाहेर जाण्याची जर पडलं की ध्यान साधना म्हणजे अडथळा अवस्था एवढ्याच्या पद्धतीने विचार करून सिद्धार्थाने काय केलं 40 दिवस अन्न पुढे असं ते काय केलं जमा करून ठेवलं. आता ते कोणतं अन्न जमा केलं ते माहित नाही. हा त्या मनाचा चलबिल करणारे दुसरे विचार मनातून काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केला व ताजा तवाना झाला. आता अशा पद्धतीने मनातले वाईट विचार काढले आणि तो भोजन विजन करून काय झाला ताजा तवाना झाला. ताजा तवाना झाला म्हणजे तंदुरुस्त झाला सगळ्या अशा पद्धतीने. आता त्याच्या अंगामध्ये शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. आता पहिल्यांदा काय झालं माराला हरवलं. माराला हरवल्यानंतर पुन्हा माराला हरवलं म्हणजे काय मनातील दुसरे विचार दुष्ट वासना नष्ट करून टाकल्या आणि अशा पद्धतीने 40 दिवस काय केलं अन्न पुरवलं असं जेव्हा करून ठेवलं आणि पुन्हा तो चिंतनाला बसला आहे ना ध्यान साधनेला पुन्हा बसला. आता ध्यान प्राप्त करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. म्हणजे किती 4 आठवडे. 4 आठवडे म्हणजे किती दिवस झाले हा 1 महिना दिवस. अन्न किती दिवसाचं होतं म्हणजे किती दिवसाचं अन्न वाचलं आहे का नाही याची काही मतलब नाही आहे तसं विचार. ठीक आहे. आता 4 पायऱ्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले. म्हणजे सिद्धार्थाने 4 पायऱ्यांनी म्हणजे 4 अवस्थेतून त्याने काय केलं ज्ञान प्राप्त करून घेतले. आता पहिली पायरी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला आणि एकांतामुळे त्याची पहिली पायरी काढली. आता पहिल्या पायरीमध्ये त्यांना काय मिळालं तर्कशक्ती आणि अन्वेषण याच्या उपयोगाने पहिली पायरी काय केली काढली. आता पहिली पायरी म्हणजे काय केलं पहिल्या पायरीमध्ये तर्क केला वितर्क केला आणि त्याचा शोध घेतला. अशीच पद्धतीने पहिली पायरी काय केली पूर्ण केली आहे ना. त्याच्यानंतर दुसरी पायरी त्याने काय केली एकांतात भर केली. एकांतात भर केली म्हणजे आपलं मन पूर्ण एकाग्र करून टाकलं अशी दुसरी पायरी साध्य केली. त्याच्यानंतर तिसऱ्या पायरी म्हणजे मनाचा समतोल व सावधता याची सहाय्य घेतले. आता तिसऱ्या पायरीमध्ये काय केलं सिद्धार्थाने मनाचा समतोल म्हणजे मन इकडे तिकडं ढवळलं पाहिजे म्हणजे पूर्ण एका ठिकाणी समतोल राहिलं पाहिजे आणि सावधान राहिलं पाहिजे. सावधान राहिलं पाहिजे म्हणजे सतर्क राहिलं पाहिजे आहे ना. अशा पद्धतीने तिसरी पायरी काय केली कम्प्लीट केली पूर्ण केली. आणि शेवटच्या चौथ्या पायरीमध्ये मनाचा समतोल आणि शुद्धता आणि साधारणतेची समतोल अवस्था आणली. आता चौथ्या पायरीमध्ये काय केलं मनाला शुद्ध निर्माण केलं म्हणजे मनाला परिपूर्ण शुद्ध करून टाकलं आणि त्याच्यामध्ये सावधानता ठेवली समतोलता ठेवली आणि अशा पद्धतीने चौथी पायरी काय केली कम्प्लीट केली. अशा पद्धतीने 4 पायऱ्या काय केल्या कम्प्लीट केल्या. आता 4 पायऱ्या कम्प्लीट केल्यानंतर अशा प्रकारे सिद्धार्थाने एकाग्र पवित्र निष्कल्प निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनारहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात आपले सर्व लक्ष केंद्रित केले. आता अशा पद्धतीने या 4 पायऱ्या गाठल्यानंतर सिद्धार्थाने काय केलं आपल्या मनाला पूर्णपणे निर्मळ करून टाकलं. सगळा राग द्वेष सर्व पद्धतीने बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याने काय केलं की आपली जी समस्या आहे त्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे ना. अशा पद्धतीने आणि चौथ्या आठवड्याच्या शेवटी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. आता चौथ्या आठवड्याच्या दिवशी काय झाला तो मार्ग काय झाला प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले आहे ना. जगात 2 समस्या आहेत. कोणत्या 2 समस्या हा बरोबर आहे. जगात 2 प्रकारच्या समस्या. जगामध्ये दुःख आहे पहिली समस्या आणि ते दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला सुखी करावे ही दुसरी समस्या. म्हणजे या 2 समस्या प्रमुख आहेत. कोणत्या जगात दुःख आहे आणि ते दुःख कसं नाहीसे केलं पाहिजे आणि माणूस सुखी कसं झालं पाहिजे या 2 समस्या काय आहेत मुख्य आहेत. म्हणून याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर त्याचा अंधकार नाहीसा झाला. नवीन प्रकाश उदयास आला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवीन मार्ग मिळाला. आता अशा पद्धतीने आता काय झाला सिद्धार्थाला नवीन मार्ग मिळाला. कोणता नवीन मार्ग मिळाला कोणता नवीन मार्ग ज्ञान म्हणजे काय
हा? कोणत्या कशाचं ज्ञान? ज्ञान तर भरपूर आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, सगळे ज्ञानच म्हणतात. मग कोणतं ज्ञान त्याला मिळालं? हा? सिद्धार्थ कशासाठी बसला होता? हात काढण्यासाठी. कशासाठी बसला होता? आणि जगात दुःख आहे ना, त्या दुःख नष्ट करण्याचा मार्ग तुझं काय होता ना, याच्यासाठी भेटला. म्हणून सिद्धार्थाला काय भेटलं? जगातून दुःख नष्ट करण्याचा काय भेटला? मार्ग. नाही बरं. त्याच्यानंतर तिसरा भाग, नव्या नव्या धर्माचा शोध. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनात बसला तेव्हा साक्ष्य तत्वज्ञानी कपट त्याच्या मनावर होती. आता सिद्धार्थाने जेव्हा नवीन ज्या मार्ग म्हणजे नवीन जो मार्ग शोधून काढण्यासाठी सिद्धार्थ चिंतनासाठी बसला म्हणजे ध्यान साधण्यासाठी बसला होता. तर त्याच्या मनावर कशाची पकड होती? साक्ष्य तत्वज्ञान. साक्ष्य तत्वज्ञान कोणाकडून घेतलं होतं सिद्धार्थाने? हा? एवढा हळू बोलू आवाज आहे का नाही? कोणाकडून घेतलं होतं? साक्ष्य तत्वज्ञान कोणाकडून शिकलं होतं? आलाराम आहे की नाही? तर आलाराम आहे ना, त्याच्यामध्ये जगातील येता आणि दुःख याचे अस्तित्व ही निर्वाधित वस्तू आहे. आता साक्ष्य तत्वज्ञानामध्ये काय आहे की जगातील दुःख हे त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे, त्याची व्यक्ताही सांगितलं गेलं आहे. पण तथापि दुःख कसे नाहीसे करावे या हे जाणण्यात गौतम उत्सुक होता आणि साक्ष्य तत्वज्ञानी या प्रश्नावर विचार केला नव्हता. म्हणजे इथं काय आहे? साक्ष्य तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानामध्ये काय सांगितलं गेलं आहे? जगात दुःख आहे सांगितलं, पण त्या दुःखाचं नष्ट कसं करायचं हे काय सांगितलेलं नाही साक्ष्य तत्वज्ञानामध्ये. म्हणून हे ह्या भेटला सिद्धार्थाला की जगात दुःख आहे, पण दुःख नष्ट करण्याचा मार्ग काय भेटलेला नव्हता ना. का साक्ष्य तत्वज्ञानात सांगितलेलं आहे ना माझ्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणून दुःख नाही ते कसे करावे या प्रश्नावर आपले चिंतन केंद्रित केले. म्हणून सिद्धार्थाने काय केलं होतं की दुःख कसं नाहीचं करावं या भागावर सिद्धार्थाने आपलं मन केंद्रित केलं. स्वाभाविकपणे त्याला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमत्वाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाचे व कष्टाचे कारणे कोणते. म्हणजे अशा पद्धतीने त्याने स्वतः स्वाभाविक प्रश्न पहिला केला की माणसाला स्वाभाविकपणे दुःख भोगावं लागतात त्याचं कारण काय आहे ना. अशा पद्धतीने त्याला कारणे कोणती अशा पद्धतीने त्याने पहिला प्रश्न केला. तर त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाही ते कसे करता येईल. म्हणजे पहिला काय झाला त्या दुःखाचे कारण काय आहे आणि दुःख नाही ते कसं करता येईल. या दोन प्रश्नाचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. हे उत्तर म्हणजे सम्यक संबोधित खरी ज्ञान प्राप्ती. कशाला ज्ञान प्राप्ती म्हणजे आहे? जे माणसाचं जे दुःख नष्ट करण्याचा जो ज्ञान आहे मार्ग आहे ते भगवान बुद्धाला मिळालं. म्हणून ते सिद्धार्थाला मिळालं. मग ते काय झाले? सम्यक संबोधी मिळाले. कारण माणसाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला म्हणून ते काय झाले? खरे ज्ञान प्राप्ती झाली आणि अशा पद्धतीचे सम्यक संबोधी प्राप्त झाले. आणि ज्या कारणास्तव ज्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाला म्हणजे सम्यक संबोधी प्राप्त झाली त्या झाडाला पिंपळ वृक्षाच्या झाडाला बोधी वृक्ष म्हणून संबोधल्या जात आहे की नाही. म्हणजे सिद्धार्थाला सम्यक संबोधी प्राप्त झाली, पण कुठं प्राप्त झाली? बोधी वृक्षाखाली. तर बोधी वृक्ष कोणाला म्हणतात? पिंपळाच्या झाडाला. तर अशा पद्धतीने सिद्धार्थ काय झाले? सम्यक संबोधित झाले आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष सुद्धा आहे ना. आता बोधिसत्व गौतम संबोधी नंतर बुद्ध होता. आता हा जो बोधिसत्व गौतम होता सिद्धार्थ होता आहे ना. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हा होता. हा संबोधी नंतर काय झाला? बुद्ध. म्हणजे बुद्ध व्हायच्या अगोदर तो काय होता? सिद्धार्थ हो. काय त्याला दुसरं कोणतं नाव आहे? बोधिसत्व आहे ना. बोधिसत्व पासून तो बुद्ध झाला. आता ज्ञान प्राप्ती तुम्ही गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञान प्राप्तीनंतर ते काय झाले? बरोबर आहे. आता बोधिसत्व कोणाला म्हणावे? बोधिसत्व कोणाला म्हणावे? बोधिसत्व कोणाला म्हणावे? बोधिसत्व कोणाला म्हणायला पाहिजे? बुद्धाला म्हणायला पाहिजे. बुद्धाला म्हणायला पाहिजे का? कोणाला म्हणायला पाहिजे? जो व्यक्ती बुद्ध होण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याला बोधिसत्व म्हणतात आहे की नाही.
ज्ञान प्राप्तीनंतर बोधिसत्व कोणाला म्हणावा? बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व होय. जो बुद्ध बनण्याचा प्रयत्न करत असतो त्याला बोधिसत्व अशा पद्धतीने म्हणतात. आता बोधिसत्व बुद्ध कसा झाला? आता बोधिसत्वाने बुद्ध कसा झाला हे आता इकडे आपल्याला पाहायचं. आता हे बोधिसत्वाने पायरी गाठली बरोबर आहे ना, 4 पायऱ्यावर त्यांना ज्ञान मिळालं बरोबर आहे. पण ते बोधिसत्वाचे बुद्ध कसे झाले हे पुन्हा याच्या पुढचं उत्तर आहे. आता बोधिसत्व हा कर्माने 10 तीर्थंकरे बोधिसत्वे राहायला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले? आता इथं काय म्हटलं नाही, जो बोधिसत्व असतो त्याला 10 अवस्थातून जावं लागते आहे ना. या 10 अवस्था त्याला पूर्णपणे पार कराव्या लागतात, पूर्णत्वास घेऊन जाव्या लागतात, तेव्हा तो बुद्ध होतो. तर कोणत्या अवस्था आहेत? बोधिसत्वाची पहिली अवस्था आहे मुदिता. आता मुदिता म्हणजे काय होते? मुदिता म्हणजे काय होते? 4 ब्रह्मविद्या सांगितलं ना, तर त्या 4 ब्रह्मविद्यामध्ये मुदिता हा टप्पा आहे. मुदिता म्हणजे काय होते? प्रसन्नता, आनंद आहे ना. मुदिता म्हणजे काय? आनंद. तर मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो. म्हणजे पहिल्या अवस्थेत तो काय करतो? आनंद प्राप्त करून घेतो. सोना आणि चांदी ज्याप्रमाणे त्याला एखादी कीटक म्हणजे त्याला काय मळ लागलं असते, तर सोनार काय करते? त्या अंगाऱ्यामध्ये त्याला तपवते आणि तपवल्यानंतर त्याचं काय करते? पूर्ण ते जे दाग वगैरे असतात ते काय करते? काढून टाकते. तशाच पद्धतीने बोधिसत्व आपल्या अशुद्धता या अवस्थेमध्ये काय करतात? काढून टाकतात आणि असा विचार करून की पहिली अविचारी पुढे विचारी बनलेली अशा पद्धतीची अवस्था ते काय करतात? म्हणजे पहिलं अविचारी अवस्था असते, मग ते विचारी अवस्था निर्माण होते. आणि जसं उदाहरणार्थ जसं एखाद्या चंद्र किंवा सूर्य ढगाने लपलेला असतो आणि अशा पद्धतीने ताप झाल्यानंतर सूर्य पूर्णपणे दिसतो, तो आकाश पूर्णपणे दिसतो, चंद्र पूर्णपणे दिसतो. अशा पद्धतीने हा जो बोधिसत्व आहे ही व्यवस्था हे जर मुलीचा त्याने अवस्था गाठली तर परिपूर्णता तो काय होतो? आनंदित होतो आणि सर्व प्राणी मात्राविषयी प्रज्ञानाची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीने ही पहिली अवस्था तो गाठत होतो. त्याच्यानंतर दुसरी अवस्था विमलता. विमलता म्हणजे काय? शुद्धता है ना. तर शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वाने काम वाचण्याचे जे सर्व विचार आहे ते मनातील काय करतात? काढून टाकतात आणि तो दयाशील व सर्वांना दया दाखवणारा, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्याच्या सद्गुणाची विषयी ना उमेदी करत नाही. म्हणजे अशा पद्धतीने अवस्था विमलता म्हणजे शुद्धता. अशा पद्धतीने तो काय करतो? आपल्या मनातील काम वासना तो पूर्णपणे बाहेर काढून टाकतो आणि त्याला सगळं प्राणी मात्रावरची दया असते. तो कोणाची काय करत नाही? खुशामत करत नाही आणि कुणाच्या चांगल्या गुणाविषयी निष्काळजीपणा म्हणजे दुर्लोभ असं म्हणजे म्हणत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे चांगले गुण असले तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष सुद्धा करणार नाही. अशा पद्धतीची व्यवस्था काय करतात? बुद्ध काढत असतात. त्याच्यानंतर तिसरी अवस्था कोणती आहे? तिसरी अवस्था प्रभाकारी अवस्था है ना. या अवस्थेला काय म्हणतात? तेजस्विता. आता ही अवस्था प्राप्त करून देतो तेव्हा बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ असते है ना. म्हणजे या अवस्थेमध्ये काय होतं? बोधिसत्वाची बुद्धी कशी असते? आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते आणि अनात्म आणि अनिष्ट या सत्याचे ज्ञान त्याला पूर्ण आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो. म्हणजे आता या प्रभाकारी अवस्था म्हणजे तेजस्वी अवस्था म्हणजे काय होते? त्याला ही अवस्था प्राप्त केल्यानंतर अनित्य आणि अनात्म आणि अनित्य या दोन्ही अवस्था काय करतो? पूर्णपणे करतो. म्हणजे त्याला याचं ज्ञान प्राप्त होते. अनित्य आणि अनात्म म्हणजे काय? मुख्य शब्द अनित्य आणि अनात्म बरेच प्रवचनामध्ये होतच नाही. तर काय अनात्म म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आत्व नाही. अनित्य म्हणजे नष्ट होणारा, जे शाश्वत राहत नाही. अशा पद्धतीने या सत्याचं ज्ञान या अवस्थेतून त्याला प्राप्त होते आणि त्याला आता सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याची फक्त काय होते?
इच्छा असते आणि हे प्राप्त करण्यासाठी तो कशाचीही त्याग करण्यास तयार असतो. त्याच्यानंतर चौथी अवस्था आहे कोणती? अचिंतता. अचिन्मतो अचिन्मतो म्हणजे अशी अवस्था आहे अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता. म्हणजे आता अग्नी जशी तेजस्वी राहते तशा पद्धतीने बुद्धिमत्ता काय होते प्राप्त करतो. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विद्य ध्यान, चतुर्विय व्यायाम, चतुर्विद्य इच्छाशक्ती आणि पंचशील यावर आपले चित्त एकाग्र करत आहे ना. अशा पद्धतीने ही चौथी अवस्था आहे. त्याच्यानंतर पाचवी अवस्था जी आहे या अवस्थेला म्हणतात सुदूरचर्या म्हणजे जिंकण्यात कठीण अशी स्थिती. ही अवस्था प्राप्त करतो. या अवस्थेमध्ये सापेक्ष आणि निरपेक्ष याच्यातील समवेत त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होते. सापेक्ष आणि निरपेक्ष अशा पद्धतीचे याचं नाव आहे. म्हणजे सापेक्ष म्हणजे काय? ज्याच्याबद्दल म्हणजे एक चिंतन केले जाऊ शकते आणि ज्याच्याबद्दल अजिबात चिंतन करता येत नाही अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टीला काय होतात म्हणजे सापेक्ष म्हणजे एखादी वस्तू ते दिसण्यात आहे ज्या तिलाबद्दल सांगता येते पण निरपेक्ष म्हणजे काय ती सांगता येत नाही. अशा दोन्ही गोष्टीचं काय होतं त्याला परिपूर्णता ज्ञान प्राप्त होऊन जात असते. आता सहाव्या अवस्थेमध्ये तो अभिमुखी होतो. अभिमुखी है ना. या अवस्थेमध्ये पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारानिताने पूर्ण आकलन करण्यास त्याची तयारी झालेली असते. आता इथं काय म्हटलं नाही सहाव्या अवस्थेमध्ये काय म्हटलं नाही अभिमुखी. अभिमुखी म्हणजे काय की इथं या अवस्थेमध्ये हे वस्तूची उत्क्रांती कशा पद्धतीने होते हे याचं ज्ञान त्याला मिळते आणि याच्यामध्ये त्याने 12 निधाने पूर्ण आकलन करण्याची तयारी झालेली असते. तर अभिमुखी नावाच्या ज्ञानाला अविद्येचं अर्धज्ञान सर्व प्राणी मात्र त्याच्या अंतःकरणात घात होणार. अशा पद्धतीने अभिमुखी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व प्राणी मात्राविषयी अघात अशी करुणा त्याच्यामध्ये निर्माण होते आणि अंधकार पूर्णपणे नाहीसा होते आहे ना. अशा पद्धतीने आता इथं काय म्हटलं गेलं आहे उत्क्रांती है ना. सर्व पदार्थाची उत्क्रांतीचं ज्ञान प्राप्त होते. म्हणजे काय होते काय उत्क्रांती म्हणजे कशाला म्हणतात? हा म्हणजे एखाद्या वस्तू कशा उत्पन्न झाल्या याविषयी परिपूर्णता ज्ञान प्राप्त आहे ना. अशा पद्धतीने तर याच्यामध्ये 12 निदाने सांगितले गेले त्याला इथं काय म्हणतात प्रतिष्ठ समुत्पाद अशा पद्धतीचा सिद्धांत म्हटलं जातं आहे ना. अशा पद्धतीने हे उत्क्रांती म्हणतात. त्याच्यानंतर 7व्या अवस्थेमध्ये दुर्गम्मा म्हणजे दूर जाणे. दुर्गम्मा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त होते. या बोधिसत्व आता ही कालातीत असतो. तो अनंताची एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणी मात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याला आपले नाम रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी धरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चित्तीत राहत नाही. तो आपल्या सहचारातील सूचना शांत करतो. परोपकारी बुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती आणि सर्व श्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो. आता इथं दुर्गमा ही अवस्था. दुर्गमा म्हणजे काय की बोधिसत्वांनी अवस्था प्राप्त केल्यानंतर तो अनंताची देखील होतो. म्हणजे त्याला काय जे काळ आहे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या तिन्ही काळाच्या पलीकडे तो काय असतो जात आणि अशा पद्धतीने सर्व प्राणी मात्राची तो काय करतो येत होऊन जातो. म्हणजे अनंताची येत झाली. आता याच्यामध्ये या वजीर काय होतं नामरूप धारण केलेलं असतं पण त्या बाबतीत तो इतरापेक्षा सुद्धा काय असतो भिन्न. म्हणजे त्याला नामरूप आहे पण त्या नामरूपामध्ये काय आहे ज्याला कृष्णा म्हणतात है ना. ज्याला अशा पद्धतीने कृष्णा म्हणतात तशी कृष्णाचे किंवा मोह त्याला अजिबात चिकटलेला नसतात. तर कशाप्रमाणे जसं कमळाचं फूल आहे है ना त्याच्यावरती जसं पाणी टाकलं तर पाणी टाकल्यानंतर ते पाणी त्याच्यावर राहत नाही की काय होतं खाली पडलं है ना. कमळाचं फूल म्हणा की कमळाचं पान म्हणा है ना. अशा पद्धतीने त्याच्यावर पाण्याला घेऊन टाकला तिथं राहते काय तेलासारखा काय होतो खाली पडून जातो तिथं नाही. तशा पद्धतीने या अवस्थेमध्ये त्याला अजिबात कृष्णा मोह काय करत नाही चिकटत नाही. या संसारापासून तो काय असतो परिपूर्णता दूर असतो म्हणून त्याला दुर्गम म्हणतात.
म्हणून भगवान बुद्धाला कमळाच्या फुलावरती काय करतात, बसवलेलं दाखवतात. का दाखवतात? यांनी ही अवस्था काय केली आहे, पूर्ण केली आहे, प्राप्त केली आहे ना. म्हणजे मनातला जो पूर्ण जे राग द्वेष आहे पूर्णपणे नष्ट करून टाकला. नष्ट करून टाकला तर टाकला, पण पुन्हा कृष्ण सुद्धा चित्त राहत नाही, पुन्हा कृष्णा निर्माण होणार नाही, मोह निर्माण होणार नाही, अशी अवस्था काय झाली आहे, पूर्ण करून टाकतात म्हणजे बोधिसत्वाने. तर आता अशा पद्धतीने त्याला अवस्था दिसत कोणताही मोह किंवा कोणताही चिटकणार नाही, म्हणजे सुचत नाही. तशा वेळी त्याच्यासोबत जे काही परोपकाराची बुद्धी आहे, सहनशीलता आहे, चातुर्वर्य आहे किंवा शक्ती, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये काय करतो, त्याचं तुझं काय करतो, जोपासतो. म्हणजे त्याच्यामध्ये वाईट गोष्टी निर्माण होणार नाही. या अवस्थेवर असताना त्याच्या धर्माचे ज्ञान मला होते है ना. म्हणजे आता हे दुर्गम अवस्थे म्हणजे होते, त्याला धर्माचं ज्ञान प्राप्त होते. परंतु लोकांना समजेल अशा रीतीने त्यांना ओळख करून देतो. आता या अवस्थेमध्ये काय होतो की धर्माचं ज्ञान प्राप्त होतं आणि धर्माचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लोकांचंही सुद्धा तो ओळखत असतो की याला कोणत्या गोष्टीने सांगता आलं पाहिजे, कशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे, हे सुद्धा चातुर्वर्य त्याच्यामध्ये आणि सहनशीलता सुद्धा निर्माण होत असते. म्हणजे एखाद्याला धर्म सांगायचा असेल तर त्याचा चातुर्य म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीने म्हणून सांगावा हे त्याला जाणता येते. त्याच्यानंतर तो सहनशीलता राहतो. म्हणजे एकाने समजा रागाने बोललं तर बुद्ध काही रागाने बोलणार नाही, शांततेने बोलणार, शांततेने समजावून देणार, अशा पद्धतीची व्यवस्था असतो. त्यानंतर लोकांना कितीही त्रास दिला, यावर्षी ही व्यवस्था प्राप्त केल्यानंतर काय, लोकांनी कितीही त्रास दिला तरी त्याच्या शांत वृत्तीचे सहन करत असतो. आणि कारण कारण लोकांनी अज्ञानता पुढे त्यांनी त्रास दिला हे गैरसमज त्याला समजले असते. म्हणून त्यामुळे प्राणी मात्राच्या कल्याणाऐवजी त्याचा उत्साह किंचित मात्रही कमी होत नाही. म्हणजे लोकांनी कितीही त्रास दिला, लोकांनी कितीही त्रास दिला तरी लोकांच्या कल्याणासाठी तो तीन मात्रही त्याचा उत्साह काय कमी होत नाही है ना. आणि अशा पद्धतीने तो प्रज्ञेकडे कधी पाठ फिरवत नाही आणि म्हणून त्यांना सन्मान जाऊन कोणीही चूक करत नाही, म्हणजे पराभूत करत नाही. म्हणजे सन्मान म्हणजे चांगल्या रस्त्याने जाण्यासाठी कोणी त्याला अडवू शकत नाही किंवा त्याचा रस्ता बदलवू शकत नाही, म्हणजे वाईट मार्गाला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. अशा गोष्टी. आता जीवनाच्या 8व्या अवस्थेमध्ये तो अचलता निर्माण, अचलता ही अवस्था. या अवस्थेमध्ये 18 अवस्थेत बोधिसत्व करावे लागणारे सर्व कष्ट संपवतात. आता या अवस्थेमध्ये जो गेल्यानंतर त्यांना जे काही जीवनातले जे काही कठीण परिश्रम आहेत ते काय होतात, सर्व संपून जात असतात. तो आता जे चांगले आहे ते स्वाभाविक घेत असतो. जी गोष्ट करायची आहे त्या गोष्टीला तो यशस्वी करत असतो. म्हणजे आता जी 8 अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनात काय होतात, जे कठीण काम करायचे आहे ते आता संपलेले आहे, आता कठीण काम राहणार नाही. तर त्याच्या वाट्याला काय होतात, चांगलेच काम त्याच्या वाट्याला निर्माण येतात, वाईट काम आता राहणार नाही. आणि अशा पद्धतीने त्याला कोणत्याही गोष्टींची यशस्वीता निर्माण यशस्वी होत असतो. त्याच्यानंतर जीवनाच्या 9व्या अवस्थेमध्ये साधुमती ही अवस्था प्राप्त होतो. या अवस्थेमध्ये धर्म आणि शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्याचे संपूर्ण आकलन झालेले असून तो कालातीत होतो, अशा साधुमतीची अवस्था आहे. आता साधुमती अवस्था म्हणजे काय, तर त्या जे काही धर्म आहेत त्या धर्म आणि शास्त्र आणि सर्व दिशा या सगळ्याचं ज्ञान त्यांना प्राप्त होत असते. आणि या प्राप्त झाल्यामुळे त्यांना सगळं कालातीत जेवढे काही काळ आहेत त्या काळाबद्दल आकलन होतं. अशा अवस्थेला साधुमती अशा पद्धतीने म्हणतात. त्याच्यानंतर जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. म्हणजे धर्ममेध नावाची ही सुद्धा एक अवस्था आहे. ही अवस्था बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. म्हणजे 10व्या अवस्थेमध्ये काय होते, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि बोधिसत्वाने ही 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो, कारण बुद्ध होण्यासाठी आवश्यकता नसतात. म्हणून जो बुद्ध होतो त्या सर्वांना या 10 अवस्था काय कराव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने जो 10 अवस्था पूर्ण करतो तो बुद्ध होत असतो. आता बोधिसत्वासोबत हे 10 अवस्था असतातच, वरून त्याला आणखी काही गोष्टी त्याला पालन कराव्या लागतात. तर कोणत्या गोष्टी पालन कराव्या लागतात, तर 10 पारमिता. या 10 पारमिता सुद्धा काय कराव्या लागतात,
पूर्ण कराव्या लागतात. आता बोधिसत्वाने 10 अवस्था पूर्ण केल्यानंतरही बुद्ध बनत नाही, तर त्या बोधिसत्वासोबत त्याला आणखी काय पालन करावं लागतात, 10 पारमिता काय कराव्या लागतात, पूर्ण कराव्या लागतात. आता एक पायरी ही जीवनाची एक अवस्था परिपूर्णता असते, म्हणजे एक पायरी असते, म्हणजे एक पारमिता असते ती एका जीवनामध्ये त्याने काय केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. है ना, अशा पद्धतीने म्हणून पायरीचा अशा पद्धतीने हे पारमिता आल्या आहेत, खास पायरीने केल्या पाहिजे. तर जीवनाची एकच पायरी पारमिता असली पाहिजे, म्हणजे एका जीवन अवस्थेमध्ये एकच पायरी असली पाहिजे. एक थोडशी आणि दुसरी थोडशी असं काय चालणार नाही, म्हणजे एका जीवन अवस्थेमध्ये एकच पायरी त्याने पूर्ण केली पाहिजे, कोणती, पारमिता आहे ना, अशा पद्धतीने. म्हणून अशा पद्धतीने बोधिसत्वाने एक एक पारमिता हे प्रत्येक अवस्थेमध्ये त्याने काय केल्या पाहिजे, पूर्ण. आपल्या जीवन अवस्थेमध्ये एक एक पारमिता पूर्ण केल्या पाहिजे. अशा पद्धतीने 10 पारमिता सुद्धा काय केल्या पाहिजे, पूर्ण केल्या पाहिजे. आणि अशा पद्धतीने या 10 अवस्था बोधिसत्वाच्या आणि 10 पायऱ्या या परिपूर्णता केल्यानंतरच तो बुद्ध होतो. आणि हा बोधिसत्व जो आहे, बोधिसत्वाचा तो काय, तो बुद्ध होतो. आणि बुद्ध म्हणजे एक प्रकारचा काय आहे, तो जीवनातील सर्वोच्च कळस आहे. कळस कशाला म्हणतात, कळस कशा म्हणतात, सर्वात जो शिखर राहतो त्याला कळस म्हणतात, त्याच्यापेक्षा काही उंच राहत नाही. तर अशा पद्धतीने बुद्ध म्हणजे काय आहे, या मानव जातीतील सर्वात उच्च असा कळस आहे ना, अशा पद्धतीने. तर बोधिसत्वाच्या जीवनावताच्या किंवा जातकथाचा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मण सिद्धांतासारखा वाटतो. आता इथं काय झालं आहे की बोधिसत्वाचे जे अवस्था सांगितल्या गेल्या, या बोधिसत्वाच्या अवस्था सांगत असताना या बोधी साहित्यामध्ये म्हणजे बुद्ध साहित्यामध्ये जातक कथा सांगितल्या. आणि या जातक कथा जर पाहिल्या तर आपल्याला असं वाटतंय की ब्राह्मण सिद्धांतामध्ये जसा अवतारवादी आहे तसाच आहे असं आपल्याला वाटते. पण आता बोधिसत्वाची जातक कथा आणि ब्राह्मणाचा अवतारवादी सिद्धांत हा भलेचाही सारखा असला तरी त्याच्यामध्ये जमीन आसमानचा काय आहे, फरक आहे ना. अशा पद्धतीने जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अचूक शुद्धावस्थेच्या जीवनाचे कार्यावर आधारलेला आहे. म्हणजे जातक कथा कशाबद्दल सांगितलं गेलं नाही, बोधिसत्वाच्या शुद्धतेच्या जीवनाचं काय केलं नाही, परीक्षण सांगितलं गेलं नाही. बोधिसत्वाची शुद्धता, पवित्रता हे त्या जातक कथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अवतारवादाचा सिद्धांत सांगितला नाही, ब्राह्मण सिद्धांतामध्ये आणि इथं जातक कथाचा सिद्धांत भलेचाही सारखं वाटत असेल आहे ना, पण त्याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. कोणता फरक आहे की बोधिसत्वाचं जीवन आहे हे कसं आहे, शुद्धतेचं निर्मळतेचं जीवन सांगितलं गेलं, पारमिताचं जीवन सांगितलं गेलं आहे. अशा पद्धतीने बोधिसत्वाचा शोध आहे. आणि अवतारवादाचा सिद्धांत सांगितला गेला नाही, तो पवित्र असो किंवा नसो, त्याचा फक्त एवढंच आहे तर तो एक कल्पनाचा आहे. तर देवाने अवतार घेतला पाहिजे आणि आपल्या भक्ताची रक्षण केली पाहिजे आणि भक्ताची इच्छा पूर्ण केली पाहिजे, हा अवतारवादाचा सिद्धांत आहे. पण इथं जातक कथा बोधिसत्वाचा जो सिद्धांत सांगितला आहे त्या सिद्धांतामध्ये काय आहे की बोधिसत्वाने जीवन धारण केलं तर त्याच्यामध्ये शुद्धता असली पाहिजे, त्याच्यामध्ये शील असलं पाहिजे, त्याच्यामध्ये पारमिता असली पाहिजे, याची शिकवण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. म्हणजे याची शुद्धता तिथं दाखवली गेली. अशा पद्धतीने दोघांमध्ये काय आहे असा अर्थ असा म्हणजे फरक आहे. याच्यात एका बाजूला अशुद्ध आणि नैतिकता अशा पद्धतीने दाखवले गेले, म्हणजे एका बाजूला काय आहे नैतिकतेची शुद्धता दाखवल्या गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अंतर्वादाचा सिद्धांत दाखवला, हे मिळत दुःख नाही. तर अशा पद्धतीने बुद्ध होण्यासाठी अशा पद्धतीने बोधिसत्वाला 10 अवस्था 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. आणि हा 10 पारमिता पूर्ण केल्यानंतर हा जो सिद्धांत सांगितला गेला नाही, हा एवढं सिद्धांत या पारमिता या अवस्था हे कोणत्याही धर्मग्रंथामध्ये अजूनपर्यंत एवढं परीक्षण सांगितलं गेलेलं म्हणजे बुद्ध होण्यासाठी एवढी परीक्षा द्यावं लागते, एवढी परीक्षा कोणत्याही संस्थापकाने अजून घेतलेली दाखवत नाही. म्हणजे अशा पद्धतीची परीक्षा, अशा पद्धतीचे कठोर खर्च कोणत्याही संस्थापकांना करावा लागणार नाही, एवढं बुद्धांना त्याग करावा लागेल, एवढी परीक्षा द्यावा लागेल. अशा पद्धतीने बोधिसत्वांना बुद्ध होण्यासाठी एवढ्या परीक्षा पूर्ण कराव्या लागतात, तेव्हा तो बुद्ध होत असतो. अशा पद्धतीने हा बुद्धाचा आहे. म्हणून आज आपण इथं पाहिलं तर बोधिसत्व बुद्ध कसे आले. आता सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत, म्हणजे बोधिसत्व एका झाले बुद्ध. आता बुद्ध झाल्यानंतर आता
त्याच्यामध्ये आपण मगाशी म्हटली घटना, वाहत्या पाण्यामध्ये सिद्धार्थाने पात्र फेकलं. ते पात्र टाकल्यानंतर ते उलट्या दिशेने कसं वाहत गेलं सांगता येईल का? सांगा, कोणा सांगता येईल? झाला पाहिलं ना. सिद्धार्थ गौतम हा बोधिसत्वापासून बुद्ध झाला हे पाहिलं. आता बुद्ध होण्यासाठी अगोदर त्यांनी पाहिलं तरच मी बुद्ध होणार आहे की नाही होणार आहे. म्हणून त्याने जे सोन्याचं पात्र होतं ते नदीमध्ये टाकलं, आहे की नाही. अगोदर चांदीचं असलं काय ना, साधा जर्मनचं असलं काय ना, स्टीलचं असलं तर टाकत नाही, है ना. नवीन घेतलं टाकतो का, आहे अशा पद्धतीने. पण त्याने सोन्याचं पात्र टाकलं आहे ना. ते पात्र मग महत्वाचं ते सोन्याचं काही महत्वाचं काय आहे तर ते नदीच्या विरुद्ध दिशेने वाहत कसं गेलं. तुम्ही टाकलं जाणार आहे का? तुम्ही संकल्प करून टाकून पाहता, नाही का. तुम्ही ध्यान करा 40 दिवस, आहे ना. त्या 40 दिवस पूर्णपणे ध्यान करा, टाकून पाहायचं, नाही जाणार ना, आहे की नाही. मग आता भगवान तुझे चमत्कार मानतात काय? मग इथं चमत्कार दाखवला केलाय, मग कसं काय, आहे की नाही. ते इथं लक्षात ठेवा, हे काय आहे, एक बोध आहे. आता एक बोध आहे तर त्याचं मुख्य कारण कसं आहे की तिथं ते दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे की इथं बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय दाखवलं गेलं आहे, बाबासाहेबांनी काय म्हटलं नाही की वैदिक धर्म म्हणून दाखवला गेला, वैदिक युग म्हणून दाखवला. आणि या वैदिक युगामध्ये काय दाखवलं गेलं आहे तर ते एक विशिष्ट प्रकारच्या देवता वगैरे पूजा करतात, क्रियाक्रम करतात, कर्मकांड करतात, आणि अशा पद्धतीने त्यांना मोक्ष भेटतो, शांती भेटतो, स्वर्ग भेटतो, अशा पद्धतीचा हे दाखवलं गेलं आहे. आणि सिद्धार्थ तिथे प्रश्न करतात की मानव जातीचं सुखी होण्यासाठी कोणता मार्ग आहे, मग कोणत्या मार्गाचं अवलंबन केलं पाहिजे, है ना, अशा पद्धतीने. आणि मग इथं काय झालं आहे, दोन झगडे झालेले आहेत. कोणते? एक आर्य आणि अनार्य पद्धती, नाग लोकांचं आणि त्या जे काही विदेशी लोकांचं जे आहे ना, वैदिक युगाचं आणि नाग लोकांचं, अशा पद्धतीत दोन प्रकारचे काय आहे भांडणे. आता भांडणे असल्यानंतर हा सिद्धार्थ आहे, तर सिद्धार्थाला जो बोधी बुद्धच बनण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर अशा पद्धतीने हा सगळ्या गोष्टीचं परीक्षण करतो. तर मानव जातीला सुखी होण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, कोणत्या संस्कृतीचा अवलंब केला पाहिजे. म्हणून सिद्धार्थाने जे पात्र टाकलं तर ते पात्र नव्हतं. तर पात्र म्हणजे काय की स्वतःला कोणत्या बाजूने घेऊन जायचं हे ठरवलं त्यांनी, है ना. एका बाजूनं त्या भागाचा प्रवाह कोणत्या बाजून जात होता, हे सर्व क्रियाक्रम करणं, वैदिक करणं आहे ना, देवता ईश्वर आत्मा परमात्मा, या बाजूनं सर्व प्रवाह त्या बाजून जात होता. पण सिद्धार्थाने तिथं परीक्षण पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये काही भेटलं नाही, नाही ईश्वर परमेश्वर काहीच भेटलं नाही, आहे का नाही. त्याच्यामध्ये सगळं परीक्षण पाहिलं ना, 6 वर्ष तप केल्यानंतर तुमचा ईश्वर परमेश्वर भेटला का, नाही बाळा. तर अशा पद्धतीने त्या बाजूनं जायचं कॅन्सल, म्हणजे सिद्धार्थाने काय केलं, ती बाजू बरोबर चुकीची ठरवली. आता अशा पद्धतीने प्रवाह टाकला. प्रवाह म्हणजे काय, लोकांचा जो काळ चालला, म्हणजे जो काळ आहे, काळ त्याला प्रवाह म्हणतात. आजचा आपण कसा या काळामध्ये कसं लोक चालला तिकडे लोक सगळं घर झालं बांधतात, आपणही घर बांधतो, आपण नोकऱ्या करतात, आपणही नोकरी करतो, अशा पद्धतीचा प्रवाह आहे. असा प्रवाह चालत होतो. तर कशा करून त्या प्रकारचा तो प्रवाह चालत होता, तो वैदिक युगाचा प्रवाह होता. म्हणून सिद्धार्थाने पाहिलं की हे काही बरोबर नाही, म्हणून त्याने आपलं जे पात्र टाकलं आहे, ते पात्र म्हणजे स्वतःचं मत आहे ना. अशा पद्धतीने स्वतःचं मत काय टाकल्यानंतर काय झालं तर त्यांचा जो दिसला तर तिथे काय दिसलं, विरुद्ध बाजूने झालं. म्हणजे कोणत्या बाजूनं, नाग लोकांच्या बाजूने म्हणजे सिद्धार्थाने कोणती बाजू घेतली, नाग लोकांची बाजू घेतली, आहे ना. म्हणून ते पात्र कोणत्या बाजूने बुडलं, नागाळ नावाच्या म्हणजे गिळाजवळ जाऊन काय झालं, ते बुडलं. अशा पद्धतीने त्याने पाहिलं की ही प्रवाह बरोबर नाही आहे, म्हणून त्या दुसऱ्या प्रवाहाच्या बाजूने घेतलं. म्हणजे सिद्धार्थाने त्या प्रवाहाच्या बाजूने गेले का, भूंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर स्वर्गासाठी सत्करणं चालू होते, तिथे केलं का नाही. म्हणून सिद्धार्थाने पाहिलं की हा काही मार्ग बरोबर नाही, म्हणून त्याने आपलं पात्र टाकलं आणि दुसऱ्या बाजूने ते काय केलं, गेलं. तर अशा पद्धतीने काळ बाजूने गेलं. अशा पद्धतीने त्याला अशा पद्धतीने दाखवण्यात आलं आहे की सिद्धार्थाने जो स्वप्न पाहिलं, म्हणजे विचार केला तर आपण कोणत्या बाजूने गेलं पाहिजे, मग या वैदिक दृष्टीच्या बाजूने गेलं पाहिजे, या बाजूने गेलं पाहिजे, आहे ना.
अशा पद्धतीने पाहिल्यानंतर आपण तर 6 वर्षी प्रपत्त करून पाहिलं इकडं काहीच भेटलं नाही. मग आता कोणत्या बाजून जाऊ? या बाजूने जाऊ. मग अशा पद्धतीने मग त्यांनी कोणत्या बाजूने गेले? त्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने गेले, वरच्या बाजूने गेले. अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे की नाही. तर हा झाला बौद्धिक अर्थ झाला. आता जर आपण जसं म्हणलं पात्र टाकल्याबरोबर ते पात्र विरुद्ध देखील पाहिलं. आता काही लोक सांगते नाही की ते म्हणजे बुद्ध होते म्हणून ते त्यांचं पात्र विरुद्ध गेले. मग दुसरा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे, बुद्ध का चमत्काराला मानतोच का? नाही मानत, मग त्याच्यात मध्ये काही चाललं आहे नाही. म्हणजे गोष्ट दिली का चमत्कार किंवा देवी शक्ती याला बुद्ध मानत नाही, तर मग त्यांचं पात्र विरुद्ध दिशेने जाईल कसं? कारण ज्या दिशेने नदी वाहते त्या दिशेने सगळ्या गोष्टी वाहतात. त्याच्या विरुद्ध दिशेने वाहणं म्हणजे एक प्रकारचा चमत्कार. त्याला काहीतरी बल लागते. जसं एखादी सागर आहे, एखादी बोट आहे, ते बोट जरी नदीच्या प्रवाहात टाकली तर ते बोट काय होते? नदीच्या प्रवाहाच्या विरोधात सुद्धा वाहू शकते. का वाहू शकते? कारण तिला स्वतःची ऊर्जा मग आहे. म्हणजे तिला ते बसलेले जे नाणी असतात ते काय करतात, त्याला जो म्हणजे हे काय करतात त्या फळीने पुढे ढकलत असतात. किंवा त्या बोटीमध्ये इंजिन असते, त्या इंजिन म्हणून काय ते बोट पुढे जात असते. पण अशा पद्धतीने कोणत्या गोष्टीने कोणतंच बल न लावता एखादी वस्तू जर पाण्यात टाकली वाहत्या पाण्यात, तर ज्या दिशेने पाणी जाते त्या दिशेने वाहणार आहे, त्याच्या विरुद्ध जाणार नाही. मग आपण जर इथं म्हटलं का तसं पात्र गेलं तर लोक काय म्हणतील? तर तुम्ही सांगता भगवान बुद्ध चमत्कार म्हणत नाही, मग इथं चमत्कार कसा काय आहे का नाही म्हणतील ना. मग तुमच्याकडे काय उत्तर आहे? उत्तर काय आहे? नाही, बुद्ध होते म्हणून गेलं. पटेल का कोणाला तरी? मग भगवान बुद्ध म्हटलं नाही ना मी सामान्य माणसासारखा काय अवतारवादी आहे का? नाही, अवतारवादी तर नाही आहे. बुद्ध म्हणजे सर्व शिस्तीचं ज्ञान प्राप्त करणारा म्हटलं, म्हणजे ज्यांनी दुःखात मानव जातीच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग जो शोधून काढला त्याला म्हणतात बुद्ध. बरोबर आहे. अशा पद्धतीने बुद्ध, अशा पद्धतीने आपण इथं समजलं का आता?